दोस्तों नमस्कार, मैं हूं गौतम और आप देख रहे हैं न्यूज़ 6 लाइव। दोस्तों आज 26 जनवरी है, आज रिपब्लिक डे है। उसके बावजूद यहां पर मैं आज संविधान चौक में जो है राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ और आरोग्य विभाग कामगार कर्मचारी इनका यहां पर में एक धरने आंदोलन यहां पर में रखा गया है। आइए जानते हैं कि आखिर मामला क्या है। सर नमस्कार। नमस्कार। सर आज आप जो धरने आंदोलन यहाँ पर में आपसे करने जा रहे हैं, हाँ, एक्चुअल में मकसद क्या है और आप अपना परिचय दीजिए और विस्तार से बताइए। राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य शाखा यांच्या आरोग्य शाखा दिलीप खराबे मी पदाधिकारी आहे संघटनेचा। आजचा विषय असा आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इथे सरळ सेवा भरतीने वर्ग ड ची भरती घेण्यात आलेली होती। त्या भरतीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये खूप मोठा असा घोटाळा झालेला अशी शंका आम्हाला आहे। त्याच्यामधले काही जे प्रतीक्षा यादी 2 मधले जे काही उमेदवार होते ते आमच्याकडे आले, संघटनेला भेटले, त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात निवेदन दिलं की आमच्यावर अन्याय झालेला आहे। अन्याय म्हणजे असं झालेला आहे की पहिल्या यादीवाली प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवारांना त्यांनी मेल पाठवले, SMS पाठवले। दुसऱ्या यादीमधल्या लोकांना ते मेल आणि SMS नाही पाठवले। तिसऱ्या यादीच्या लोकांना त्यांना मेल आणि SMS पण पाठवले। पण ते उमेदवार तिथे जाऊन प्रत्यक्ष अधिष्ठाता यांना भेटले, त्यांना विचारते तर ते जे सरळ सेवा भरतीचे जे काम पाहतात कंत्राटी पदावर ते घेतलेले निम सरकार त्यांना भेटले, पण त्यांना उद्धटपणे आणि एकदम अशा खालच्या भाषेत त्यांना शब्द वापरून त्यांना उत्तर दिले आणि धमकी दिली की तुम्ही जर जास्ती इकडे याल तर तुमच्या नावाची आम्ही पोलीस कंप्लेंट करू। तसंच ते प्रशासकीय अधिकारी अविनाश शेकापुरे आहे, त्यांनी पण उद्धटपणाने उत्तर दिलेले आहे। त्याच्यामुळे ते लोक आमच्याकडे आले। मग आम्ही त्यांना अधिष्ठाता यांना आम्ही निवेदन दिलं। निवेदनामध्ये सांगितलं तर त्यांनी पण आम्हाला असं उद्धटपणे उत्तर दिलं की बा आमचं हे काम नाही, तुम्ही साईट पाहत राहायला पाहिजे होतं। मग तुम्ही पहिल्या यादीच्या लोकांना का SMS मेल पाठवलं, तिसऱ्या यादीच्या लोकांना का पाठवलं? मग पाठवायचं आहे तर सगळ्यांना पाठवा, नाही तर कोणाला पाठवायचं नाही। तुम्ही न्यायालयात जा, न्यायालयातून जो निर्णय आम्ही मान्य करू। आणि जे प्रशासकीय अधिकारी आहे शेकापुरे हे पण तिथं तर प्रभारी चार्ज आहे यांच्याकडे, 4 ठिकाणचा प्रभारी चार्ज आहे। ते सुपरला पोस्टिंग आहे पण 4 ठिकाणी, आणि दुसरे जे तिथे येणारे अधिकारी आहे पोस्टिंग त्यांना ते येऊ देत नाही। वरच्या लेवलवर ते घोडाबाजारी करून ते सगळं साध्य करून ते जागा तिथली रोखून ठेवतात। आणि जे निम सरकार जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आहे। आणि 18 जून 2025चा एक GR निघालेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा की करार पद्धतीने शासकीय सेवेमध्ये वर्ग ड आणि क यांना कर्मचाऱ्यांना घेता येत नाही, तरीसुद्धा त्यांची तिथे नियुक्ती। ह्या विषयावर आम्ही अधिष्ठातांना बोललो तर ते मानायला तयार नाही। त्या दिवशी आम्ही त्यांच्या कार्यालयात निवेदन द्यायसाठी गेलो आंदोलन करून, तर आमचं व्हिडिओ घेताना किंवा फोटो करताना त्यांनी आम्हाला मनाई केली, कारण की आमची ही जी संघटना आहे ही पारदर्शक संघटना आहे। आम्ही काय करतो निवेदन देताना आणि काय नाही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना बांधवांना दाखवतो। बाकी संघटनेसारखी आमची संघटना नाही आहे की निवेदन द्यायला गेली काय सेटिंग केलं आणि बाहेर आलं ते आम्ही करत नाही। त्यांनी आम्हाला मनाई केली। आम्ही त्यांना प्रश्न विचारले का बरं नाही व्हिडिओ कॉपी करता येत नाही। आम्ही त्यांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट न्यायालयाच्या जजमेंट दाखवलं, त्यांनी तो जजमेंट फेकून दिला। हे मला मान्य नाही म्हणे, तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर चर्चा करा विषयावर, नाही तर गेट आउट हे शब्द आम्हाला वापरलं। म्हणजे उद्धट भाषेमध्ये बोलले आणि ते सरळ बोलले की मी निम सरकार याला काढणार नाही, तुम्हाला काय करायचे तुम्ही करू शकता, मी त्याला काढणार नाही। म्हणजे त्याची ते बाजू घेत होते। म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालेला आहे। आता तुमची काय मागणी आहे? आमची हेच मागणी आहे की त्या सगळ्या चौकशीच्या जे आम्ही जे प्रॉब्लेम्स आले त्याची चौकशी करून जे दोषी असतात त्याच्यावर कारवाई करावी आणि माननीय अधिष्ठाता राज गजबे यांची तिथून तात्काळ बदली करावी। प्रशासकीय अधिकारी त्यांची पण तिथून बदली करण्यात यावी आणि जो निम सरकार नावाचा तिथं व्यक्ती आहे सेवानिवृत्त त्याला पण तिथून तात्काळ करण्यात यावे, नाहीतर अन्यथा आम्ही येणाऱ्या दिवसात आमरण उपोषण करू संघटनेच्या माध्यमातून। आमची ही तयारी आहे। मी मंजुषा गेडाम, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याची जी मुख्य शाखा आहे तिथे राज्य सचिव म्हणून काम करत आहे। आणि आजचं हे धरणे आंदोलन आहे हे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य शाखा कामगार विभाग त्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे। आणि हे पहिलं चरण आहे। हे 3 चरणामध्ये आंदोलन घोषित करण्यात आलेलं आहे। आजचं प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पहिलं चरण आहे। आणि दुसरं चरण जागतिक परिचारिका दिन असतो 12 मेला, त्या दिवशी आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर दुसऱ्या चरणाचं आंदोलन घोषित केलेलं आहे। आणि तिसऱ्या चरणाचं आंदोलन मंत्रालयावर 15 ऑगस्टला घोषित केलेले आहे। तर हे पहिल्या चरणाचं आंदोलन याच्यासाठी आहे की
परिचारिका यांना 5-5 वर्षानंतर त्यांचं जे रजिस्ट्रेशन असते ते रजिस्ट्रेशन रिन्यू करावं असते. त्यांना जर प्रॅक्टिस करायची आहे, नोकरी करायची आहे, त्याच्यासाठी ते रजिस्ट्रेशन रिन्युअल आवश्यक आहे. आणि हे रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी त्यांनी CNE आणि CPD कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन म्हणून कोर्सेस असतात. त्याची जाचक अट बंधनकारक ठेवलेली आहे आणि त्याचे 150 पॉईंट ठेवण्यात आलेले आहे. आणि हे 150 पॉईंटचा त्यांनी परिपत्रक 2 वर्षा पहिले काढला. म्हणजे हे 2 वर्षामध्ये 150 पॉईंट होणे शक्य नाही. आणि त्यांनी बंधनकारक हे लेटर, त्यांचं शेवटचं लेटर होतं आता 2025 नोव्हेंबर महिन्याचं होतं. त्या पत्रामध्ये पण त्यांनी उल्लेख केलेला काय हे बंधनकारक आहे, नाहीतर तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल होणार नाही. म्हणजे काय, रजिस्ट्रेशन रिन्युअल झालं नाही तर मग आमची नोकरी संपवण्यात येणार आहे की आमची नोकरी कंटिन्यू करण्यात येणार नाही. तर याच्यासाठी हे जे आता 1 वर्षाचा काळ उरलेला आहे याने 1 वर्षामध्ये 150 पॉईंट होणे शक्य नाही. आणि जर CNE जर त्यांनी अरेंज केली तर त्यांनी प्लॅनिंग दिलं नाही की शासनाने की तुम्ही CNE फ्री करा, दररोजची CNE राहील, महिन्यातून एकदा राहील, 15 दिवसातून एकदा राहील. त्यांनी फक्त CNE करा एवढंच दिलेलं आहे. म्हणजे हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटद्वारे अरेंज केली जाईल आणि मग त्याच्यामध्ये पैसे घेतल्या जाईल. तर हे 300 ते 400 करोडचा घोटाळा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख नर्सेस आहे, 2 लाख नर्सेस. तर प्रत्येक एका नर्सेसला 18 ते 20 हजार खर्च येणार आहे 150 पॉईंट करायसाठी. तर हा 300 ते 350 कोटीचा घोटाळा आहे. तर याच्यासाठी रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी ही अट जी आहे ती रद्द करण्यात यावी. त्याच्यासाठी आमचं हे आजचं पहिल्या चरणाचं आंदोलन आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त. मी वैशाली राऊत, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाची पदाधिकारी आहे. आणि आजचं जे आमचं पहिल्या चरणातलं आंदोलन आहे, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला इथे नाईलाज असतो प्रजा म्हणून इथे आंदोलन करण्यास भाग पाडत आहे सरकार. आम्ही यापूर्वीही आम्ही सरकारला बरेच निवेदनं दिलेले आहे. हसन मुश्रीफ सरांना भेटलेले आहे, देवेंद्र फडणवीस सरांना पण निवेदन देण्यात आलेले आहे. आम्ही ईमेलद्वारे त्यांना प्रत्येक पर्सनली ईमेल पाठवून पण त्यांना कळविण्यात आलं आहे की ही जी अट आहे ही जाचक आहे आम्हाला आणि आम्ही पूर्णपणे करू शकत नाही. कारण आमच्या ज्या परिचारिका आहे त्या तळागाळात काम करणाऱ्या आहे, गावागावात सपोर्ट आहे. पूर्ण परिचारिकांचा सपोर्ट आहे. कारण ही कुणालाच करायची नाही ती रिन्युअलची जी अट ठेवलेली आहे त्यांनी. रिन्युअल तर सगळ्यांनाच पाहिजे आहे, पण जी 150 पॉईंटची अट आहे, कारण ते शक्यच नाही 150 पॉईंट आता 1-1.5 वर्षात पूर्ण करणं कुणालाच शक्य नाही आहे. एवढा पैसा वेळ सगळंच वाया जातो आहे त्याच्यामध्ये. आणि परिचारिका संवर्ग हा जो आहे तो 80% ते 90% आम्ही इथे महिला आहोत. तर महिलांना घर ड्युटी हे करून जर का CNE करत असेल तर एवढे पॉईंट आमचे होऊ शकत नाही एवढ्या कमी काळातमध्ये. त्यामुळे आम्ही वारंवार निवेदनं दिलेले आहे, एक ट्विटर ट्रेंड चालवलेला आहे. यानंतरही सरकार जागे झाले नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतं आज पहिलं चरण इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला आंदोलन करावं लागून राहिलेलं आहे. यानंतर आम्ही दुसऱ्या चरणामध्ये 12 मे जो जागतिक नर्सिंग डे आहे त्या दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि तरीही सरकारला जाग आली नाही तर आम्ही 15 ऑगस्ट जो स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशीही आमचा आंदोलनाचा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे. तर या अटीमधून आमची हे करावी, शिथिल करावी आणि रिन्युअल आमचं कोणत्याही पॉईंटची व्यवस्था करता रिकाम्यानी करून द्यावी हीच आमचे हे राहणार आहे. राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघटनेच्या विजय असो, विजय असो. राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघटनेच्या विजय असो, विजय असो. कामगारों का नेता कैसा हो, वामन मेश्राम जैसा हो. कामगारों का नेता कैसा हो, वामन मेश्राम जैसा हो. प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. अधिष्ठाता यांची बदली, राजगद्बे यांची बदली झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. CNE CPD बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. CNE CPD बंद झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हमारी मांगे, पूरी करो, हमारी मांगे. पूरी करो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो, विजय असो. संविधान दिन, चिरायू हो, संविधान दिन. चिरायू हो.